हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असणार. तर खूप दिवस झाले मला एक मायक्रोफोन घ्यायचा होता, जो की माझ्या बजेटमध्ये सुद्धा असेल आणि ज्याची ऑडिओ क्वालिटीसुद्धा चांगली असेल, जो ॲटलिस्ट चांगलं जे नॉईज रिडक्शन आहे ते करू शकेल. तर फायनली मी तो घेतला आहे. तर मग विचार केला की त्याचं अनबॉक्सिंग आणि जे रिव्ह्यू आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर हा आहे ग्रेनारोज वायरलेस मायक्रोफोन, जो की अंडर 1000 रुपीजला मी परचेस केलेला आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू आहे ते आज आपण करणार आहोत. तर चला बघूयात. तर हा आहे ग्रेनारो वायरलेस मायक्रोफोन. काही अशा प्रकारे जे आहे त्याची पॅकेजिंग आहे. त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता त्याचे जे फीचर्स आहेत ते त्यांनी इकडे दिलेले आहेत. मॉडेल आहे S12. नॉईज कॅन्सलेशन जे आहे ते 3 लेवलचं नॉईज कॅन्सलेशन याच्यामध्ये आहे. तर आपण ह्याला अनबॉक्स करून बघूयात. तर अनबॉक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे जे आहे ते यूजर मॅन्युअल आहे. एक वायरलेस मायक्रोफोन आहे, त्यासाठी रिसिव्हर आहे आणि चार्जिंग केबल आहे. तर हा आहे ग्रेनारोचा वायरलेस मायक्रोफोन. तर तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे दिसत आहे. तर ह्याला जे आहे त्यांनी वर विंडप्रूफ नेट दिलेलं आहे. याचं पॉवर बटन जे आहे ते मागच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला जे आहे इथे चार्जिंगसाठी स्लॉट आहे. आणि हा आहे त्यासाठी रिसिव्हर, जो की आपण आपल्या अँड्रॉइड फोनसाठी यूज करू शकतो. हा C टाईप रिसिव्हर आहे आणि ही आहे चार्जिंग केबल. C टाईप चार्जिंग केबल आहे आणि सोबतच त्यांनी हे एक एक्स्ट्राचं नेट दिलेलं आहे, जे की आपण हे नेट आहे ते रिमूव्ह करू शकतो आणि त्याच्यावर हे घालू शकतो अशा प्रकारे. तर ह्या मायक्रोफोनला ऑन करण्यासाठी मागच्या बाजूला जे पॉवर बटन दिलेलं आहे ते जस्ट 2 ते 3 सेकंद प्रेस करायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला ग्रीन कलरमध्ये जे आहे ती लाईट इथे ब्लिंक होताना दिसेल. त्यानंतर हा जो रिसिव्हर आहे तो तुम्हाला तुमच्या फोनला कनेक्ट करायचा आहे. कनेक्ट केल्यानंतर ही जी ब्लिंक करणारी ग्रीन लाईट आहे ती स्टेबल होईल आणि ती कॉन्स्टंट तिथे ग्रीन लाईट येऊन राहील. त्यामध्ये लेवल 1चं नॉईज रिडक्शन ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला जे मागच्या बाजूला पॉवर बटन आहे ते एक वेळा प्रेस करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे प्रेस केल्यानंतर एक वेळा जे आहे ही ग्रीन लाईट ब्लिंक होणार आहे. लेवल 2चं नॉईज रिडक्शन ॲक्टिव्ह करण्यासाठी परत तुम्हाला ते बटन एक वेळा प्रेस करायचं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता जी लाईट आहे ती 2 वेळा ब्लिंक झालेली आहे. आणि लेवल 3च्या नॉईज रिडक्शनसाठी परत तुम्हाला ते बटन एक वेळा प्रेस करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आता ही जी लाईट आहे ती इकडे 3 वेळा ब्लिंक झालेली आहे. याचा अर्थ लेवल 3चं जे आहे नॉईज रिडक्शन ते ॲक्टिव्ह झालेलं आहे. तर या मायक्रोफोनचं जे आहे ते आपण लुक बघितलेला आहे, त्याचे फीचर्स बघितलेले आहेत. तर आता आपण याची ऑडिओ क्वालिटी चेक करूयात. तर तुम्ही बघू शकता हा जो मायक्रोफोन आहे तो मी माझ्या फोनला कनेक्ट केलेला आहे आणि याची ऑडिओ क्वालिटी आता तुम्ही क्लिअरली ऐकू शकता. कारण अगोदरचा जो व्हिडिओ होता तो मी विदाऊट मायक्रोफोन रेकॉर्ड केलेला होता. त्यासाठी मी कोणताही मायक्रोफोन यूज केलेला नव्हता, जस्ट माझ्या मोबाईलच्या माईकने मी ते रेकॉर्ड केलेलं होतं आणि याची ऑडिओ क्वालिटी आता तुम्ही बघू शकता. तर अंडर 1000 मला हा जो मायक्रोफोन आहे तो खूप चांगला वाटला. आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहे आणि त्याचं जे नॉईज रिडक्शन आहे ते सुद्धा चांगलं आहे आणि त्याची ऑडिओ क्वालिटी आहे ती सुद्धा चांगली आहे. तुम्हाला हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर त्याची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. बाय.